हॅलो नमस्कार. तर चला आता वीकेंड आहे. तर वीकेंडमध्ये ना सुट्ट्या असतात सगळ्यांना, त्यामुळे काहीतरी चेंज असं हवं असतं. तर आज ना मी मस्त असे बनवले होते रोल्स. मुलांना हे रोल्स फार आवडतात. प्लस थोडीशी चाट पण बनवली होती. तर हे दोन्ही आपण कसं बनवलं आता आपण हे रेसिपीला सुरू करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा. तर करायचं काय ना, इथे मी काळे चणे होते, ह्याला रात्रभर सोक करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये कुकरमध्ये घालायचं, याला थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याला ना चांगल्या 5-6 शिट्या काढून घ्यायच्या, कारण आपल्याला जे चणे आहेत ते एकदम सॉफ्ट हवे आहे. ते होत आहे तोवर आपण एक पनीरचं मॅरिनेशन करून घेऊया. त्याच्यासाठी मी दही घेतलं आहे, तेल घ्यायचं आहे. आता मी ऑलिव्ह ऑइल घेतलं, तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे. बाकी आपले सगळे बेसिक मसाले घालायचे, ज्याच्यामध्ये हळद आहे, लाल तिखट आहे, किचन किंग मसाला आहे. किचन किंग मसाल्यानं टेस्ट खूप छान येते म्हणून मी ते घालत असते. थोडंसं धनेजिरे पूड घालायची आहे आपल्याला. चाट मसाला पण घालू शकता आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची. आता ना याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर थोडी जास्त घालायची, चव छान येते याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात थोडीशी काळी मिरी पूड पण घालू शकता, त्याने पण फ्लेवर छान येतो. आता पनीरचे तुकडे टाकायचे याच्यामध्ये आणि हाताने ना ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याला ना मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, सो तुम्ही त्याला फ्रीजमध्ये सुद्धा मॅरिनेट करून घेऊ शकता. फक्त बाहेर ठेवलं तर काय आहे ना, दह्याला थोडंसं पाणी सुटायला लागेल, मग ते ओलसर होतील, म्हणून आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. ते होईस्तोवर आपलं इथे कुकर झालेला आहे, आपले चणे चांगले शिजलेले आहे. आता तुम्हाला मी एक दाखवते आपल्याला किती सॉफ्ट हवे आहे. बघा, असं नुसतं हाताने हलकं जरी दाबलं ना तरी ते असे छान पचकले पाहिजे. आता ह्याला नाही का चाळणीत ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश नको आहे, कारण आपण टिक्की करणार आहोत. जर ते जास्त ओलसर राहिले ना तर मग बाइंडिंगसाठी ना आपल्याला बेसन म्हणा किंवा बाकीचे जे फ्लोर्स असतात ते जास्त घालावे लागतील. तर ते आपल्याला करायचं नाही आहे, म्हणून आपण काय करणार आहोत ना, याला पाणी याच्यातलं सगळं काढून टाकणार आहे. हे बघा मी कसं मिक्स केलेलं आहे, एकदम असं घट्टसर झालं पाहिजे. आता प्रत्येक चणा बारीक नाही झाला तरीही चालतो, तो हाताने इझिली मॅश होऊन जातो. फक्त थोडंसं आपण त्याला एक पेस्ट करून घेण्यासाठी म्हणून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, थोडेसे पनीरचे तुकडे आहे ना ते हाताने असे कुचकरून घालायचे. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता. गाजर आहे, सिमला मिर्च आहे, सगळं ॲड करू शकता. आता इथे ना मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आहे आणि थोडासा ना माझ्याकडे ओल्या लाल मिरचीचा ठेचा होता, तो घातलेला आहे. तर ओल्या लाल मिरचीचा ठेचा कसा बनवला ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, मी तुम्हाला खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही नक्की चेक करा. खूप टेस्टी लागतो तो. बाकी सगळे आपले बेसिक मसाले. आता आपण काय ना याच्यामध्ये ठेचा घातलेला आहे, त्यामुळे तिखट मी जास्त घालत नाही आहे. तुमच्याकडे ठेचा नसेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालू शकता, पण मुलं खाणार आहेत त्यामुळे मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालत नाही आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पोर्शन मी साईडला काढते, त्याच्यामध्ये मी बटाटा घालणार आहे. एका ह्याच्यात बटाटा घालून करणार आहे, एका ह्याच्यात न बटाटा घालून करणार आहे. सो हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याने ना बाइंडिंग छान येते ना, पण जरा हलका जरी तुम्हाला ओलसरपणा वाटत असेल ना, तर इथे ना मी भाजलेले जे चणे मिळतात ना बाहेर, त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे सालं काढून. तुम्ही ते पण वापरू शकता, बेसनाचा वापर करू शकता किंवा सातूचं पीठ असेल तुमच्याकडे तर सातूचं पीठ वापरू शकता. काहीच नसेल तर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आपल्याला फक्त याला बाइंडिंग द्यायची. आता ह्याच्यानं आपण टिक्क्या बनवून घेऊया. जो साईज तुम्हाला हवा असेल छोटा मोठा त्या अंदाजाने ह्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या. थोड्याशा पातळ करायच्या, खूप जाड नाही करायच्या, नाही तर आतून ते कच्चं राहील. आता ना तेल घेतलं आहे थोडंसं, मी हलकं याला शॅलो फ्राय करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला एअर फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. ह्याच्यात तुम्ही चीज पण घालू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर चीज घालू शकता. आणि ह्याला तुम्ही कॉर्नफ्लॉवरची कोटिंग पण देऊन करू शकता. म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये करायला. तर हे बघा इथे आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे. आता याच तव्यावर आपण आपलं पनीर जे मॅरिनेट केलं तर ते करून घ्यायचं आहे. जेव्हा हे तुम्हाला भाजायचं असेल ना तव्यावर, तेव्हाच याला फ्रीजमधनं बाहेर काढायचं. म्हणजे कसं आहे ना, याला पाणी सुटत नाही आणि हे खूप छान प्रकारे शिजलं जातं. आता इथे मी एक चपाती घेतलेली आहे याचा रोल करण्यासाठी. तुम्ही पराठा पण बनवून घेऊ शकता, लच्छा पराठा. मी इथे नॉर्मल व्हीट फ्लोअरचा हे बनवून घेतला आहे, पोळी बनवून घेतली आहे, चपाती म्हणा. ह्याला ना थोडंसं सॉस लावलं आहे. आता हा सॉस जो आहे तो होममेड आहे, त्याची लिंकसुद्धा देते तुम्हाला, ते पण तुम्ही बघा घरगुती सॉस कसा बनवायचा. आता हे ना टिक्की टाकायची, हलकं हलकं ह्याला ना याच्यावर पसरवून घ्यायचं. आता हे नाही पसरवलं तरी चालतं, पण मग ते सगळ्या पोळीला लागेल त्या हिशोबाने आपण हे पसरवून घेणार आहोत. थोडेसे पनीरचे तुकडे घालायचे. आता हे जे पनीरचे तुकडे घातले ना, ह्याला मी हलकं हलकं कट करून घेते, म्हणजे प्रत्येक बाईटला ना एक पनीरचा तुकडा आला पाहिजे.
आता तुम्ही ह्याच्यावरती चीज किसून घालू शकता. तुम्ही जर मेयोनीज खात असाल तर तुम्ही मेयोनीज घालू शकता. मी मेयोनीजचा यूज करत नाही. ह्याच्यावर थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूया आपण आणि हे कांदा घालूया. आता हा कांदासुद्धा तुम्ही तव्यावर थोडासा भाजून घेऊन घालू शकता. त्यांनी पण त्याची ना कॅरमलाइज टेस्ट खूप छान येते. सो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कांदा घालू शकता. सध्या मी कच्चाच घालते आहे. आता त्याच्यात तुम्ही सिमला मिर्च, पत्ताकोबी हे पण ॲड करू शकता. पण तेव्हा माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी काय केलं ना, इन्स्टंटच करून टाकलं. आता ह्याला छान असा रोल करून घ्यायचा. आता हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. ह्या टिक्की तुम्ही बनवून फ्रीजसुद्धा करू शकता. फ्रीझरमध्ये ठेवायचा टिक्कींना. जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा तुम्ही ह्याला फ्रीजमधनं बाहेर काढायचं, फ्रीझरमधनं थोडा वेळ बाहेर करायचं, डिफ्रोस्ट करायचं आणि मग तुम्ही ह्याला तळून खाऊ शकता. सो इथे आपला हा एक रोल बनवून तयार आहे आणि दुसरासुद्धा बनवून तयार आहे. सो अशा पद्धतीने आपले हे मस्त असे हेल्दी, फुल ऑफ प्रोटीन रोल्स बनवून तयार आहे. आता ह्याचा तुम्हाला चाट दाखवते कसा बनवायचा. थोड्याशा दह्यामध्ये ना मी ते लाल मिरचीचा ठेचा घातलेला आहे. तुम्ही नाही घातला तरीही चालतो. बाकीच्या तुम्ही मसाल्याच्यात ॲड करू शकता. थोडं थोडं या टिक्कीवर घालायचं, खूप घालायचं नाही, हलकं हलकं घालायचं. आता दही जर आंबट असेल तर थोडीशी साखर आणि मीठ तुम्ही याच्यात घालू शकता. जे पनीर आपण भाजून घेतलं तर ते पनीर याच्यावर घालायचं आहे. कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे. आता इथे ना मी लच्छा प्याज घातलेला आहे, थोडंसं लाल तिखट, मीठ, लिंबू घातलेला. तुम्ही नॉर्मल पण घालू शकता. चटण्या असतील तर चटण्या पण घालू शकता. असं हे आपलं तयार आहे.